नमस्कार. आज आपण आंबा बहारातील विविध फुले आणि त्यांचे कार्य याबद्दल माहिती घेणार आहोत. आंब्यामध्ये 3 प्रकारची फुलं असतात. नर फुले, मादी फुले आणि मिश्र फुले किंवा त्याला आपण हायब्रिड किंवा हर्मेफ्रोडाइट फ्लावर असं पण म्हणतो. म्हणजे एकाच फुलामध्ये नर आणि मादी भाग असतात. आता जो बहार आहे त्या बहारामध्ये एक मुख्य शाखा असते आणि त्या मुख्य शाखेवरती अनेक उपशाखा असतात. सुरुवातीच्या ज्या उपशाखा आहेत त्या लांब सडक असतात आणि त्या समोरच्या बाजूला निमुळत्या होत जातात. ज्या सुरुवातीच्या लांब सडक उपशाखा आहेत त्यावरती नर फुलांची संख्या जास्त असते. नर फुलं ही परागकण तयार करण्याचं काम करतात आणि ती आकाराने लहान आणि हिरव्या रंगाची असतात. जसं जसं आपण समोर जाऊ तसं किंवा लांबी ही कमी कमी होत जाते आणि त्यावरती मादी फुलांची संख्या वाढत जाते. मादी फुलं ही आकाराने थोडी मोठी आणि पिवळसर रंगाची असतात. आता बहाराचा जो शेवटचा भाग आहे, टोकाकडचा भाग आहे, त्यामध्ये अनेक फुलं असतात आणि ही फुलं ही मिश्र फुलं किंवा ज्यालाच आपण हायब्रिड फुलं म्हणतो यांची संख्या जास्त असते. म्हणजेच त्या फुलांमध्ये फळ धारणेचं प्रमाण हे खूप जास्त असतं. म्हणजेच आपण बघू शकता की या टोकाकडील भागाकडे फळांची सेट झालेली संख्या ही जास्त असते. तर आंब्यामध्ये परागीभवनाचं मुख्य काम जर कोणी करत असेल तर ती आहे घरमाशी. ती 85% परागीभवनाचं कार्य करते. त्यानंतर 10% काम हे मधमाशी करते आणि इतर 5% मध्ये इतर नैसर्गिक घटक येतात. धन्यवाद.